पुण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या बोलतात. होऊ नाही, लवकर लोकप्रतिनिधींना कामाला लावणं, त्यांनी चार्ज घेणं, निवडणुका होणं, महानगरपालिकेने काम सुरू करणं, याच्यातही ते कसा अवरुद्ध त्यांनी व्यवस्था केली याचं एक उदाहरण आहे. तुर्तास या सर्व घटना आपण दीर्घकाळ बोलत आलो आहोत. भिवंडीच्या संदर्भामध्ये मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की भिवंडीमध्ये काँग्रेस आणि निवडणुका या सर्व घटना आपण दीर्घकाळ बोलत आलो आहोत. भिवंडीच्या संदर्भामध्ये मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की तिथे भिवंडीमध्ये काँग्रेस आम्ही सहभाग निवडणुकीला सामोरं गेलो आणि निवडणुकांमध्ये भिवंडीच्या जनतेने सर्वात जास्त नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून दिले. एकूण 30 नगरसेवक हे आमचे निवडून आले. जो जादोई आकडा जो आहे तो एकूण 46चा आहे आणि 46 पासून म्हणजे 16 जागा ह्या आम्हाला कमी पडल्या आहेत आणि त्या कमी पडलेल्या असताना स्वाभाविक स्वरूपामध्ये आघाडीचं राजकारण हे आम्ही स्वबळावर नसल्यामुळे त्या ठिकाणी करणं हे भारताच्या लोकशाहीला हे अनुसरून आहे आणि अनुरूप आहे आणि करिता आम्ही तिथे सेक्युलर फ्रंट हे भिवंडीमध्ये स्थापन केलं आणि या सेक्युलर फ्रंटमध्ये सर्वात आधी आमचे इंडिया अलायन्सचे पार्टनर, मयूचे जे पार्टनर आहेत ते तुतारीवर जे निवडणूक जे लढले, या 12 नगरसेवकांना आदरणीय खासदार बाळामामांच्या नेतृत्वात जे लढले त्यांचा समावेश या आमच्या फ्रंटमध्ये घेतला आणि आम्ही त्याला सेक्युलर फ्रंट जरी म्हणत असलो तरी कुठेतरी हा इंडिया अलायन्सचे आम्ही 2 पक्ष एकत्र आलो आणि आमची संख्या 42 झाली. 4 नगरसेवकांचा जो संख्या आहे त्या संख्येपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. या दरम्यानच्या काळात आम्ही अनेक वेगवेगळे प्रयत्न केले. अपक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला. समाजवादी जनता दलाचे लोक होते त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोंडी फुटत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करत असताना, महापौर पदाचा अर्ज दाखल करत असताना काँग्रेस पक्षाने स्वतंत्र आमच्या उमेदवाराचा अर्ज आम्ही दाखल केला. इतरही उमेदवारांनी आपापले अर्ज त्यामध्ये दाखल केले आणि ही अशी एकंदरीत ही कोंडी असतानाच आणि वेगवेगळे काय प्रयत्न आहेत याकरता शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एक संघ राहून आम्ही पुढे जात असतानाच एक प्रस्ताव वेगवेगळे जे आले त्या वेगवेगळ्या प्रस्तावामध्ये काँग्रेसने आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड न करता की आम्ही कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीनं शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही, त्यांचा पाठिंबाही घेणार नाही, त्यांना पाठिंबा देणारे नाही, ही महाराष्ट्रभरातली महानगरपालिकातली जी भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रस्ताव आले, वेगवेगळ्या युती करण्याचा विषय आला, मात्र कुठेही काँग्रेस पक्षाने तडजोड केली नाही आणि ती तडजोड न करत असताना भिवंडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित हे सेक्युलर फ्रंट जे आहे या सेक्युलर फ्रंटमध्ये आम्ही चर्चेकरता तयार होतो. भारतीय जनता पक्षातून कोणी त्याग करून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा पक्ष सोडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जर येत असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चेकरता तयार आहोत. ही देखील कुठेतरी भूमिका होती आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्ष सोडत नाही किंवा येत नाही या अनुषंगाने आम्ही चर्चा करणार नाही. या भूमिकेला कुठेतरी 7 प्रतिसाद हा आम्हाला मिळाला आहे आणि नारायण चौधरी जे आहेत हे पहिले काँग्रेसचेच नगरसेवक होते आणि काँग्रेसचे नगरसेवक राहिले. दरम्यानच्या काळात अपक्षही नगरसेवक निवडून आले आणि या पहिल्याच निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ते उभे होते आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र एक गट त्या ठिकाणून त्यांनी वेगळा केला आहे आणि त्यांनी काल आम्ही भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत आहोत असं सांगत असताना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो. स्वागत या अर्थाने करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षच सोडलेला नाही तर भारतीय जनता पक्षाचा विचाराचाही त्याग करून आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आलेले आहेत. सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचं स्वागत आहे. आता महापौर पदाकरता नारायण चौधरी यांचाही अर्ज आहे. आमचे तारिकभाई जे आहेत यांचाही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही अर्ज तिथे दाखल केलेला आहे. खासदार साहेब जे आहेत यांचे 12 नगरसेवक आहेत. तर या एकत्रित परिस्थितीत त्यांचे 9, आमचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधून पुढे जाण्याच्या अनुषंगानं
आम्ही आघाडी म्हणून सेक्युलर फ्रंट आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा असल्यामुळे या प्रकरणामध्ये महापौर पदावर शिक्कामोर्तब करणं या 30 नगरसेवकांच्या माध्यमातून तो निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तातडीने निरीक्षक ह्या सर्व नगरसेवकांची भेट घेण्याकरता वन टू वन त्यांना भेटण्याकरता आणि त्यासोबतच खासदार साहेबांशी जी आहे त्या उमेदवाराच्या संदर्भात चर्चा करण्याकरता तातडीने निरीक्षक त्या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत. ते तिथे जातील, सर्व नगरसेवकांशी चर्चा करतील आणि त्यामध्ये आमच्या तारीखजींचा अर्ज ठेवायचा आहे का अजून कोणता अर्ज ठेवायचा आहे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तातडीने निर्णय होईल. मी एवढंच या निमित्तानं बोलतो की भारतीय जनता पक्षला सोडून आता जे चौधरीजी जे आलेले आहेत ते आता काँग्रेस प्रणित आघाडीचा ते एक महत्वाचा एक आघाडीतले सदस्य राहतील. मी त्यांचं स्वागत करतो आणि खासदार साहेबांना या परिस्थितीच्या संदर्भात बोलण्याची विनंती करतो. बोलू तिकडे नाव नाही चालेल. अरे नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण सगळ्यांनी भिवंडी महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली असेल. निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत निवडणूक झाल्यानंतर भिवंडीत एक सेक्युलर फ्रंटची आम्ही स्थापना केली आणि सेक्युलर फ्रंटची स्थापना करून ज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार प्लस समाजवादी पार्टी असे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. एक कॅम्पही लावला गेला. परंतु गेले 25 दिवसापेक्षा जास्त दिवस काँग्रेस 30 प्लस राष्ट्रवादी 12 असे 42 लोक आम्ही कॅम्पमध्ये होतो. दरम्यानच्या काळात समाजवादी सहभागी झाली नाही. 9 फेब्रुवारीला मी स्वतः जाहीररित्या आवाहन केलं पत्रकार परिषद भिवंडीत घेऊन की जी काही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना झालेली आहे तर याच्यात समाजवादींनी सहभागी व्हावं. महापौर हा काँग्रेसचा असेल, उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल, परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत आणि जे राष्ट्रवादीचे वाटायचे ते आम्ही घेऊ. 9 तारखेची बाईट आहे. त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की अपक्ष विलास पाटील जर तुमच्यासोबत आले तर काय. तर मी तेही बोललो होतो की त्यांनी जर आमच्याकडे आले तरी सुद्धा त्यांच्या 4 लोक 5 लोक जे आहेत त्यांनाही आम्ही उपमहापौर द्यायला तयार आहे, परंतु सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी व्हावं. आणि त्यावेळेस मीडियाचा एक प्रश्न होता की मग तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का. तर त्या प्रश्नाचं मी स्पष्ट उत्तर दिलं होतं की 42 लोक 4 लोकांच्या सोबत कशी जातील आणि का जावं. तर आम्ही त्यांचा मान सन्मान करायला तयार आहोत, परंतु कोणीही आलं नाही. उलट 16 तारखेला फॉर्म भरल्यानंतर समाजवादी पार्टीचे गटनेते असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे जावेद दळवे साहेब असतील किंवा इतर लोक यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली की आम्ही स्पष्टपणे शिवसेनेसोबत जाणार आहोत. आणि त्यांच्या त्या भूमिकेमुळं गेले 25 दिवस जनतेचं स्पष्ट कौल काँग्रेसच्या बाजूने असताना 30 नगरसेवक होते, परंतु तरीही कुठल्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचत नव्हतो. आणि म्हणून 16 तारखेला ह्या लोकांनी, जे लोक सेक्युलर फ्रंटच्या मिटिंगला होते, ह्या लोकांनी 16 तारखेला अशी भूमिका घेतल्यामुळं मग आम्ही वेगळ्या भूमिकेत गेलो आणि एक BJPचा गट जो आमचा काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट जो भिवंडीत निर्माण झालेला आहे त्या गटामध्ये सहभागी होत आहेत आणि म्हणून त्यांचं स्वागत करून. तर भाजपचे नगरसेवक पक्ष सोडण्यास तयार असतील तरच त्या संदर्भात विचार केला जाईल.